नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला नागभीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलाव दमदार पावसामुळे यावर्षी तुडुंब भरलेला आहे. या तलावातून आता ओव्हरफ्लो सुरू होऊन हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. तलावाच्या ओव्हरफ्लोचा आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. लवकर इथून भरपूर मच्छा पडतात. पोद्दार ट्रेक ब्रह्मपुरी येथे गुरुवारी 25 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन आयोजित करण्यात आला होता. जंबो म्हणतो निरोगी भविष्यासाठी निसर्गाचे रक्षण करा ही अनोखी थीम घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. जागतिक निसर्ग संवर्धन दिन सर्वांना सहभागी होण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव पडण्यासाठी साजरा केला जातो. यावेळी शाळेच्या लहान मुलांनी निसर्गाच्या पोशाखात येऊन नाविन्यपूर्ण रॅम्प वॉक केला. काही सिनियर KGच्या मुलांनी निसर्ग संवर्धनाबाबत त्यांचे विचार मांडले. प्राचार्य श्री प्रवीण ढोले सर आणि HM कुमारी प्रीती कडबांडे मॅडम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रभारी कुमारी वृषाली मेश्राम मॅडम होत्या. HCL फाउंडेशनतर्फे दिनांक 27 जुलै चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत PRD स्पोर्ट्स ब्रह्मपुरीची विद्यार्थिनी कुमारी माही सुनील अवसरे हिने 14 वर्षातील मुलीच्या गटात 60 मीटर स्प्रिंटिंग रनिंग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत गोल्ड मेडल पटकावून आपल्या ब्रह्मपुरी शहराचे नाव लौकिक केलेले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. कुमारी माहीने आपल्या विजयाचे श्रेय पालक व PRD स्पोर्ट्स ब्रह्मपुरीचे संचालक राहुल जुवारे सर, सहप्रशिक्षक कुंदन गायकवाड, स्नेहा राऊत मॅडम व ब्रह्मपुरी शहरातील मित्रपरिवाराला दिले आहे. प्रवासी राजा दिवसाचे औचित्य साधून एकता दिव्यांग संघटना ब्रह्मपुरीतर्फे दिव्यांगांना बस प्रवासात येत असलेल्या समस्या व अडचणीबाबतचे निवेदन ब्रह्मपुरी बस स्थानक येथे उपस्थित असलेले गडचिरोली विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री व्यवहारे, विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे मॅडम, विभागीय लेखा अधिकारी दोडके, ब्रह्मपुरी आगार व्यवस्थापक श्री इंगोले यांना सादर करण्यात आले. यावेळी एकता दिव्यांग संघटना ब्रह्मपुरीच्या वतीने ॲडव्होकेट विजय नागतोडे, मनमोजी भानाळकर, नानाजी बागडे, हिरा सोंदरकर, दिवाकर नागोसे, रोहिणी रोकडे, अरविंद टेंभुर्णे, श्रीकांत नागतोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने माजी आमदार प्राध्यापक अतुलभाऊ देशकर यांना वाढदिवसानिमित्त घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. दिनांक 27 जुलैला माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेही महाविद्यालयाच्या सभागृहात भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाने पत्रकार भवनासाठी मागितलेल्या जागेच्या प्रकरण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. सदर प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून नियोजित जागा पत्रकार भवनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा याबाबतचे निवेदन ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघातर्फे माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना देण्यात आले. ब्रह्मपुरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेना शिंदे गट महायुती सोबत लढणार आहे. ब्रह्मपुरी शिवसेना शिंदे गटातर्फे ब्रह्मपुरी विधानसभा करता दावेदारी करण्यात येत असून निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती ब्रह्मपुरी तालुका शिवसेना प्रमुख नरू नरड यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली आहे. यावेळी अमोल माकडे, कवळू पिंपळकर, आकाश शेंद्रे, फाल्गुन मैन, जालंधर गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख सिंधुबाई उपस्थित होते. ग्रामपंचायत खेडमक्ता येथे मासिक सभा दिनांक 22 जुलै रोजीचे काढलेले नोटीस विषय क्रमांक 5 नुसार 2 ग्रामपंचायत कर्मचारी पदभरतीचा ठराव दिनांक 29 जुलैच्या मासिक सभेत घेण्यात येणार आहे. या ग्रामपंचायत कर्मचारी पदभरतीमध्ये गावातील सुशिक्षित उमेदवारांना संधी मिळणार नसल्याने याची दखल घेऊन ही पदभरती पारदर्शक पद्धतीने व्हावी व गावातील सर्व पात्र उमेदवारांना या ग्रामपंचायत कर्मचारी पदभरतीत अर्ज करण्यासाठी व निवड प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळावी अशी मागणी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या ज्योती मेश्राम यांनी दिनांक 25 जुलै रोजी माननीय मुख्य कार्यकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना पाठविलेल्या निवेदनात केलेली आहे. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुलखेड्याद्वारा संचालित समुदाय आधारित दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसन या प्रकल्पाच्या वतीने दिव्यांग व्यक्ती जाणीव जागृती संवेदनशील कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला ब्रह्मपुरी शाखेचे व्यवस्थापक मनोज मेश्राम, अमीर खान सर, छत्रपती बगमारे, अमोल मोडक, संदीप उईके, गोपिका मेटे, सोपान तोडोसे, प्रक्षित मेश्राम, प्रकाश अलोने, सारिका, ममता आणि अनिताताई इत्यादी तालुका अभियान कक्ष उपस्थित होते.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.